जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे माळुंगे गावातील ही पांडुरंगवाडी आहे आणि या वाडीमध्ये दुपारी एक घटना, अतिशय दुर्दैवी घटना, खळबळजनक घटना घडलेली आहे। हा जो समोर गोठा आपल्याला दिसतोय, या गोठ्यामध्ये आज दुपारी एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या जे फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आणि यानंतर तपासाच्या नंतर अशी माहिती कळालेली आहे की सदर ह्या महिलेने फाशी घेतलेली नसून तिच्याच पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि खून केल्याच्या नंतर त्याने या महिलेला या दोरीच्या सहाय्याने या ठिकाणी फाशी दिल्याचं भासवलं, म्हणजे लटकवलं, गळफास घेतल्याचं भासवलं। पोलिसांनी आरोपीला, जो आरोपी आहे नवनाथ पारखे, त्याला अटक केलेली आहे। याच्यामध्ये हत्या झालेल्या महिलेचं नाव रुपाली नवनाथ पारखे असं आहे। यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी 11वीला आहे, दुसरा मुलगा 10वीला आहे। आणि याच ठिकाणी ही घटना घडलेली। ही बाग, सीताफळाची बाग आपण पाहतो ही त्यांचीच आहे आणि याच्यामध्ये हा गोठा होता, ते खाली त्यांचा एक बंगला आहे, जवळच आहे ना बंगला। आणि या गोठ्यामध्ये ती महिला या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये, गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली आणि नंतर ह्याच्यामध्ये फाशी घेतलेली आहे असं सगळीकडं समजलं। परंतु प्रत्यक्षात पोलिसांच्या तपासामध्ये हा वेगळाच घातपात केल्याचं आढळून आलेलं आहे। आणि मला अशी माहिती मिळाली आहे की हा जो तिचा पती आहे त्याने कबुली दिलेली आहे की मीच महिलेला गळा आवळून मारलेला आहे। नक्की काय कारण आहे आता हे पोलीस तपासाच्या नंतर आपल्याला समोर येईलच। परंतु याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे। हे पहा, हे त्यांची जनावरं या ठिकाणी दिसत आहेत। गाडी कोणाची ती?